आज एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी पुन्हा एकदा एसटी महामंडळामधल्या सर्व प्रमुख संघटनांनी एल्गार उभारलेला आहे आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची स्थापना करून या समितीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे परिवहन मंत्री, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की एसटी कामगारांचे अनेक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे 6,500 रुपये जाहीर केले होते, त्या 6,500चे उर्वरित हप्ते आम्हाला फरकाचे हप्ते मिळणं बाकी आहे, ते तातडीने देण्यात यावेत। तसेच सन 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप प्रलंबित आहेत, माननीय न्यायालयाने निकाल देऊनही ती आम्हाला मिळालेली नाही, ती तातडीने देण्यात यावी। सध्या आम्हाला 53% महागाई भत्ता मिळतो, तो राज्य सरकारप्रमाणे तातडीने 55% करण्यात यावा। तसेच वार्षिक वेतनवाढीचा दर हा 3.2% एकतर्फी केलेला होता, मात्र ते परिपत्रक काढताना ज्या तारखेपासून राज्य सरकारला लागू होईल त्या तारखेपासून एसटी कामगारांना लागू करेल असा परिपत्रकीय सूचना होत्या आणि त्यानुसार 2016 पासून 1% फिक्सेशन आमचं केलं गेलं पाहिजे अशी मागणी त्या नोटीस मध्ये केलेली आहे। तसेच आम्हाला आता घरभाडे भत्ता 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 10-20-30% मिळाला पाहिजे। वास्तविक तो 8-16-24% तो मिळतो, तोही आम्हाला 10-20-30% आम्हाला फरकासह मिळाला पाहिजे। एसटी कामगारांना दिवाळी निमित्त 15,000 रुपयाची दिवाळी भेट देण्यात यावी। एसटी कामगारांना कामगार कराराच्या तरतुदीनुसार 12,500 रुपये ही दिवाळी सण उचल देण्यात यावी। तसेच नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने एसटी महामंडळामध्ये 25,000 कायम कर्मचाऱ्यांची भरती करणार असे जाहीर केलेले असताना आता 36,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत आणि त्यामुळे राज्यभरातल्या एसटी कामगारांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। तेव्हा एसटी महामंडळामध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती करण्यास या कृती समितीने सक्त विरोध केलेला आहे। कायम कर्मचाऱ्यांची भरती केली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। तसेच पीपीपी तत्वावर महामंडळाच्या जागांचे विकसन करण्याऐवजी महामंडळाने सदर जागा स्वतः विकसित करणे आवश्यक आहे। तसेच भाडे तत्वावरच्या इलेक्ट्रिक व्हेकल ज्या गाड्या आहेत त्यांनी महामंडळाचा प्रचंड तोटा होत आहे, ते धोरण बंद करून स्वमालकीच्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स ईव्ही गाड्या स्वमालकीच्या घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी या नोटीस मध्ये करण्यात आलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचं वेतन, राज्य शासन एवढं वेतन मिळावं यासाठीच खऱ्या अर्थानं 2 वर्षापूर्वी ही कृती समिती स्थापन झालेली आहे। वारंवार आम्ही मागण्या केलेल्या आहेत, तेव्हा राज्य सरकार एवढं वेतन एसटी कामगारांचं मिळालं